हॅलो एव्हरीवन, आज आपण बोलणार आहोत आजपर्यंत कोणीही न जिंकू शकलेल्या जंजिरा किल्ल्याबद्दल. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर. हा किल्ला चारही बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती, आताही आहे. या कोळ्यांना लुटारूंपासून खूप त्रास होत असे. याचा प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आले. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता रामभाऊ पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच रामभाऊ पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदारांनी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरम खानची नेमणूक केली. पिरम खान हा अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून गलबते राजपुरी खाडीत नांगरली. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंकले असताना पिरम खानने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतले. पुढे पिरम खानच्या जागी बुऱ्हाण खानची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्यासाठी परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाण खानाने बांधलेले आहे. इथे पुढे सन 1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही यशस्वी होऊ शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीकच 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग म्हणजे कासा नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. किल्ल्याच्या मध्यभागी सुरलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहेत. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तिथून उठून गेली. या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे 22 एकर इतक्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे व जंजिरा किल्ल्यावर 19 बुरुज आहेत. या किल्ल्यावर ज्याने अनेक वर्षे आपली सत्ता गाजवली ते म्हणजे अंबर सिद्दी. गडाच्या पश्चिम बाजूस एक दरवाजा बघावयास मिळतो, जो थेट समुद्रामध्ये उघडतो. त्यास दर्या दरवाजा म्हणून ओळखला जातो. संकट काळात बचाव करता यावा यासाठी या दरवाजाची निर्मिती करण्यात आली असून समुद्रा घालून भुयारी मार्गे हा राजपुरी गावात उघडतो. सर्व काळ अभेद्य राहिलेला हा किल्ला स्वातंत्र्यानंतर मात्र भारताच्या राज्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आला. मुंबई ह्या शहरापासून जंजिरा हा 165 किलोमीटर आहे. आपण